गुड मॉर्निंग, राम राम. आम्ही आलो आहे मॉर्निंग वॉकला. त्याच्यानंतर मी घरी आल्यानंतर सॅटर्डे आहे तर साफसफाई सुरू केली. नंतर छान रेडी होऊन माझे आज संक्रांत आहे तर म्हटलं तिळगुळाचं बनवलेलंच होतं आदल्या दिवशी. आणि छान आज केला आहे नाश्त्याला सांबार वडा आणि छानपैकी आरामात छान एन्जॉय केला. मग आम्हाला जायचं होतं मंदिरात रेडी होऊन, तर छान रेडी झाली आणि मस्त छान थोड्याफार रील्स बनवल्या. मग छान रेडी होऊन आम्ही गेलो आहे मंदिरामध्ये. आणि छान हनुमानाचं मंदिर आणि शंकराचं मंदिर आम्ही तिथे गेलो आहे. थोडे फोटोशूट वगैरे केले. आणि नंतर मी यावेळेस ठरवलं ना, तसं ना हळदी कुंकू दरवेळेस मी घरीच करते, पण मी म्हटलं यावेळेस मला मंदिरातच जे लेडीज मिळेल त्यांना द्यायचं होतं. तर तशा प्रकारे आम्ही रेडी होऊन गेलो आहे मंदिरात. आणि मी तिथेच हळदी कुंकू वाटणार आहे. तर त्याआधी आमच्या गार्डनमध्ये थोडे फोटोशूट केले. तेलंगखडी हनुमान मंदिर, तिथेच मी संक्रांतीचं वाण वाटलं आणि दर्शन वगैरे केलं. आणि नंतर मग आमचं सगळं आवरून झाल्यावर नंतर मी ठरवलं आहे की दर्शन घ्यायचं आणि नंतर सरळ आपण घरी जायचं. कारण की मग साडी विअर केली होती तर मला एवढं सुचत नव्हतं. मग घरी ना दुधाचं पॅकेट घेऊन मस्त आज वाटलं कॉफीज बनवायची, तर थोडी वेगळ्या पद्धतीने बनवायची होती. तर मग काहीतरी माझे प्रयोग सुरू होते, असं करायचं तसं करायचं. तर अशा प्रकारे मस्त 2 कप अशी कॉफी केली आणि छान एन्जॉय केलं. नंतर ते झाल्यावर माझे कामं आवरून आम्ही संध्याकाळसाठी आणखी बाहेर फिरायला गेलो. तर हे बोलले एक शनी मंदिर आहे तिथे जाऊया पंचमुखी, आणि तिथं गेलो आहे. छान दर्शन वगैरे घेतलं आहे. आणि आज म्हटलं शनिवारच आहे तर शनी मंदिरातच जायचं. आणि तिथे थोडंफार बसलो. आणि नंतर मग म्हटलं आता कुठं जायचं, तर थोडं असंच बाहेरच्या वातावरणात छान फिरत होतो. आणि नंतर मग अधू पण इथे थोडं एन्जॉय करत होती, तर मी म्हटलं खेळू द्या हिला पण थोडंफार. आणि नंतर असं ठरवलं आम्ही की कुठंतरी आज नाश्ता वगैरे करायला जायचं, कारण की जेवण वगैरे एवढी तर काही भूक नव्हती. तर मग आम्ही चाललो आहे. ते आहे एक फेमसच पाणीपुरीचं, हर्ष पाणीपुरी म्हणून. तर आम्ही आलो हर्ष पाणीपुरीच्या तिथे. आणि तिथे छान ते वेगवेगळे आवाज काढून बोलतात, हे बाहुबली पाणीपुरी, हे पाणीपुरी, ते पाणीपुरी. तिथे आम्ही पाणीपुरी एन्जॉय केली. आणि नंतर म्हटलं आता रात्रच झाली तर घरी जाण्याला निघालो. तर घरी गाडीसाठी निघत असताना छान म्हटलं एक वेळा भेळ पण खाऊन घ्यायची. तर ते खाल्ल्यानंतर आम्ही गेलो आहे घरी. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.